नमस्कार मुलांनो, आज आपण प्राण्यांचा जीवनक्रम हा पाठ शिकणार आहोत. आपण पहिल्या चित्रामध्ये पाहतोय एक कुत्रा आहे आणि सोबत कुत्र्याची पिल्लं आहेत. याच्यामध्ये आपल्याला काही साम्य दिसतं का आपण बघायचं आहे. कुत्र्याची पिल्लं आणि कुत्र्याची आई याच्यामध्ये आपल्याला आकाराने साम्य दिसतं आहे, दिसायला साम्य दिसतं आहे. त्याचप्रमाणे इथे फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखरूची अळी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही साम्य दिसतं का ते बघायचं आहे. त्यानंतर पुढील चित्रामध्ये एक कोंबडी आहे आणि त्यापुढे तिच्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडताना दिसत आहेत. सोबतच मांजरीची पिल्लंसुद्धा अंड्यातून बाहेर पडतात का याचा आपण अभ्यास करायचा आहे. कोंबडी अंडी घालते आणि अंड्यातून पिल्लं बाहेर येतात हे आपण बघितलेलं आहे. पण मांजरीच्या बाबतीत मात्र असं घडत नाही. मांजरी अंडी घालत नाही, ती पिल्लांना जन्म देते. प्राण्यांची वाढ कशी होते सोबतच्या चित्रामध्ये आपण बघतो. शेळीचं करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. मांजरीची पिल्लं आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. पिल्लू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत. पण कावळा, कोळी, सरडा यासारखे काही प्राणी अंडी घालतात. तर कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म कसा होतो? मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत. काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात, ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारही नाहीत. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती आहे. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. कोंबडी अंडी घालते. अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यांवर बसून राहते व अंडी उबवते. अंड्यांमधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. आपल्याला इथे एक नवा शब्द शिकायचा आहे, अंडी उबवणे. अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यांवर बसून राहण्याला अंडी उबवणे म्हणतात. तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्याच्या अंगावर धावून जाते. आपल्याला जरा डोकं चालवायचं आहे. कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे याच्यामध्ये आपण सारखेपणा म्हणजे साम्य बघणार आहोत. कोंबडी मोठी असते, कोंबडीची पिल्लं लहान असतात. हा सारखेपणा नाही, हा फरक आहे. आपल्याला सारखेपणा काय आहे? कोंबडी पक्षी आहे, कोंबडीची पिल्लं सुद्धा पक्षीच आहेत. कोंबडीला 2 पाय आहेत, कोंबडीच्या पिल्लांना सुद्धा 2 पाय आहेत. अशा प्रकारे काही सारखेपणा आहे का ते आपण बघायचं आहे. त्यानंतर रूपांतरण. शेळीचं करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीचं पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे. पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहेत. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात. आता फुलपाखरातील रूपांतरण आपण पाहणार आहोत. सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत. फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ अशा 4 अवस्था असतात. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. बिबळ्या, कडवा या नावाचे
फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानांवर अंडे घालते. अंड्यातून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो. ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. इथे आपल्याला नवीन शब्द शिकायचा आहे. कात. शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. ती ढगळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो, त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात. पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते. 2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो. बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो. या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो. यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11-12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. माहीत आहे का तुम्हाला, प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानांवर अंडी घालणार हे ठरलेले असते. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. सुरवंटांमध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगांचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. माहीत आहे का तुम्हाला, स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो, तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात. धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात, आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्यांच्या वाढीला पुरेशी असते. म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. त्यांच्याही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. आपण काय शिकलो? आपण शिकलो कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. तसंच फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते. अंड्यामधून अळी बाहेर पडते. तिला सुरवंट म्हणतात. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो. कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात, आकर्षक पंख असतात. त्यामुळे नेहमी आपण हे लक्षात ठेवूया मुलांनो, फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे, त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे.